खोटं सांगणारे पुष्कळ लोक, तुम्ही तर खरं बोला. हे बघ, जन्मले पण सगळ्याच्या मुळावर जन्मलंय. कसं होणार आहे? सगळ्याचा काटा काढणार आहे. खरंच देवानं शेवटला सगळ्याचा काटा काढलं. एकाला ठेवून मग द्वारका समुद्र बुडवून टाकली समुद्रामध्ये. मग देव यशोदा म्हणली, मग देवा काही इलाज आहे का? आहे की. कोणता? घराच्या मागं जावं, गळ्या इतकी गार करावं, त्या गारीमध्ये ह्याला पुरावं, मोठे मोठे दगड वरून ठेवावं, झापावं, घराकडे यावं, आंघोळ करावं, देवपूजा करावं. देव म्हणले, खऱ्या देवाला मातीत घालून कोणाची पूजा करायला लावणार आहेस बाबा? तुला असं बोलत बसून जमत नाही म्हणले. पाट्याला आज्ञा केली. पाटा वर ब्राह्मणासहित उचलला. पाटा पाठीमाग गेला. तिथून वेगा सुटला. त्या भटाच्या पाठीमध्ये आपटाला. आवाज मोठा झाला. पाट्याचा आवाज ऐकून पाट्याचे भावकी घरातले जागे झाले. पाट्याचे भावकी म्हणजे लाकडाच्या वस्तू, रवी, पोळीपाट, बेलणं, मुसळ, जात्याचा खुट्टा, हे लाकडाच्या वस्तू. हो, ती जागा झाल्या सगळेच. पळत ते आवाज ऐकले की रवी पळत निघाली. रवीला वाटामध्ये मुसळ गटलं. रवीला वाटत मुसळ भेटलं. मुसळाने विचारलं रवीला, कुठं गेलते? म्हणले काय तर ते बाहेर सोप्यामध्ये भांडणं चावलं म्हणून बघायला गेलते. मग कुणाकुणाचं भांडणं आहे? कोणाही की नवीन आहे ते पाटान त्याचे भांडणं चाललेत. मग तू का म्हणलीस? काय नाही, मी महागारी आहे. आपलं का देणं घेणं आहे? त्यांचं वाद असेल, आपलं काय करायचे आहे म्हणून महागारी आलोय. मुसळ म्हणलं, तसं नाही, मी जाऊन बघतो. आज कसं जमतंय? किती बी केलं तर आपण एका घरातले, एका देशातले आपण कसं भांडणं करता येते आपल्याला? आपण एकात्मतेनेच राहावं लागतंय. मी जातो, मुसळानं म्हणलं. रवी म्हणले, अजिबात जाऊ नका. का? आपल्यासोबत कुठं नीट आहेत ते. जाऊ द्या, जाऊ नका तुम्ही, जाऊ नका म्हणलं तरी मुसळानं ऐकलं नाही. काही मुसळ रवीचं ऐकत नाहीत. नाही, मुसळाचं रवीचं बोलायचं आपल्याला, तिकडे दुसरीकडे बोलायचं नाही. मुसळ धावतच सुटलं. मुसळ गेल्यानंतर मुसळ त्या भटाच्या मानामध्ये बसलं. आणि मग मुसळ गेल्यावर रवी कसं गप बसते? रवी म्हणली, ऐकणी म्हणले आपलं मुसळ, चला म्हणले आपण बी जावं. काही मुसळ ऐकत नाहीत. काही मुसळा विड्या राहत नाहीत, काही मुसळा विड्या राहतात. बिनविडीचं मुसळ ऐकत नाही. आणि मग त्या ब्राह्मणाला मार, त्या भटाला मार सुरू झाला. आणि मार सुरू झाला, बाबा पळायला सुरुवात केला. वाटामध्ये बाजा आडवी आल्या. बाजाला ओलांडून पुढे गेला. गावच्याकडला कुपाटी म्हणजे काट्या लावलेल्या असतात बघा गावच्याकडला. तुम्हाला शहरामध्ये माहिती नाही, पण खेड्यामध्ये ते काट्या लावलेल्या असतात. म्हणजे बोरीच्या म्हणा, बावळीच्या काट्या लावलेल्या असतात की कोणीही जनावर वगैरे मध्ये येऊ नये म्हणून हा दृष्टिकोन. त्याच्यातून पलीकडे जात असताना त्या बाबळभटाचं धोतर अडकलं त्या बोरीच्या काट्यामध्ये. बाबळभट म्हणला, वाचल्यावर 100 धोतर घेता येतील. धोतराच्या नादी लागून जर इथंच मेलो तर कसं करावं? धोतर गळाल तर गळालं म्हणला. आणि नग्न अवस्थेमध्ये बाबळभट पळायला सुरुवात केला. पळत असताना विचार करतो, नग्न अवस्थेत गावात कसं जावं? शिवारात लपून बसला. रात्री 8 वाजता असणारा तो घराकडे निघाला. मग पाठीमागच्या रस्त्यानं पाठीमागच्या रस्त्यानं निघाला. आणि रात्री 8 वाजता जाऊन दरवाजाची कडी वाजवली. बायकोला म्हणला, दरवाजा काढ. बायकोनं म्हणले, तिथंच थांबा, पंचारती लावले, सगळं तयार करून ठेवले. बाबळभट म्हणला, पंचारती फेकून दे, खिडकीतून धोतर दे. कारण अशी अवस्था त्या बाबळभटात झाली. आणि बाबळभटाचा काटा निघाला. पुन्हा कंसानं कागासुराला पाठवलं. कागासुराला मारलं, शकटासुराला मारलं, तृणव्रताला मारलं. सगळ्याचा काटा भगवंताने काढला. देव मोठं झाले, रांगायला सुरुवात केले. एके दिवशी रांगत असताना आपल्या आईला म्हणायला सुरुवात केली, आई काय मला लोणी खायला दिलीस तर बरं होईल आई. यशोदा म्हणली, देते कृष्णा लोणी, न द्यायला का झालंय? मग ते ताक करता करता यशोदा माईनं रवीला चिटकेलेलं लोणी नकानं असं काढून द्यायला सुरुवात केली. देव म्हणले, नकानं निघालेलं लोणी खाऊन पुढचे काम होत नाहीत. मग कसं करावं? तिकडे अग्नीला आज्ञा दिली. अग्नीला आज्ञा दिल्यावर दूध ओतू चाललं. यशोदा माई तिकडे गेल्या. देवाने विचार केला, आता कसं करावं, काय करावं? काय नाही म्हणले, ते डेऱ्यातलं लोणी जे आलं होतं ते लोणी भगवंताने खाल्लं. खाल्ल्यानंतर यशोदा माय पुन्हा आल्या. यशोदा म्हणायला सुरुवात केली, कृष्णा लोणी कोण खाल्लंय?
कृष्ण म्हणायला सुरुवात केली, माय आताच मांजर आलं होतं, मोठ्या डोळ्याचं होतं, घारोळे डोळे होते, भोरं मांजर होतं आणि मला भीती घालायला सुरुवात केलं. मी कोपऱ्यात लपून बसलोय, त्यानं सगळं लोणी खाऊन गेलं. का सांगू माय आता? आई यशोदा म्हणली, कृष्णा खोटं बोलाय केव्हापासून शिकलायस तू? खोटं का बोललायस तू? तूच खाल्लायस की लोणी? कृष्ण म्हणायला सुरुवात केली, देव मी लोणी खाल्लो नाही आई, मांजरान लोणी खाल्लंय, मी कशाला खाऊ लोणी? आणि मग देव म्हणायला सुरुवात केली, मैं नहीं माखन खायो मैया मोरे, मैं नहीं माखन खायो, भोर भयो गयन के पाछी तूने मधुबन मोही पड़ायो मैया मोरे, मैं नहीं माखन खायो मैया, मैं बालक बहियन को छींटो, ये छींको किस विधि पाया मैया मोरे, मैं नहीं माखन खायो. असा विचार मांडलेला आहे. यशोदा म्हणली, कृष्णा गाला लोणी लागले, ती कसं झाले? लोणी गालला कसं लागले? कृष्ण परमात्मा म्हणतो, देवा आई मी लहान आहे, लेकरू आहे, आता गाला लागते तसं काय? म्हणे ग्वाल बाल सब बैर पडे है, बरबस मुख लपटायो. असा विचार मांडला. देव म्हणले, आता घरच्या लोण्यानं भागत नाही, कस करावं? आता बाहेरला लोणी चोरी करावं आपल्याला. बाहेर पडले, गोपाळ जमा केले, मैत्री जमली. बऱ्याच गोपाळांना म्हणलं, गोपाळांनो आपल्या गावामध्ये किती गाय आहेत? देवाच्या घरी गाय किती? 9 लाख गाय. आणि एवढं दूध असून जर आपण शरीर आपले चिपाटासारखे असतील तर कसं होईल? मग काय करायचं? गोपाळ म्हणले, देवा सगळं दूध मथुरेला चाललंय. देवानं सांगितलं मथुरेला जायचं, दूध बंद करायचे आहे. रस्ता रोखवला आणि दह्यादुधाचे माठ फोडले. असं करता करता देवाने विचार केला, असं करू नये. म्हणले काय करावं? आता आपल्या गावातल्या चोऱ्या आपणच करायच्या. गोपाळ म्हणले, देवा चोरी करायला येत नाही. देव म्हणले, मी शिकवतो चोरी करायला. चोरी कसं करायचं? देव म्हणतात, चोरी करायला चालल्यावर पावलाचा आवाज येऊ द्यायचा नाही. ऐका ऐका, तुमच्या महत्वाचं सांगलं, तुमचं महत्वाचं सांगलं. कोणतं? चोरी करायला चालल्यावर पायाचा आवाज येऊ देऊ नका. चोरी करायला चालल्यावर गप्पा मारी जाऊ नका. चोरी करायला चालल्यावर मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. नाही तर चोरी करायला मोठ्या मोठ्या गप्पा मारी जाल, ते काही मालक तुम्हाला काही कपडे करील का? होय बोलत गेल्यावर जमणार नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. चोरी करायचं ठरलं. एका गोपिकेच्या घरामध्ये शिरले, दह्यादुधाच्या नासाडी केली, गोपिकेला जाग आली, सगळे गोपाळ स्वप्नातून बाहेर पडले. असा प्रकार चालू झाला. एके दिवशी गोपिका म्हणायला सुरुवात केली, का ग? आपल्या सासूबाईला गोपिका म्हणायला सुरुवात केली, सासूबाई काय? अहो पाटापासून मी ताक करते पण लोणी नाही गेले हो, का भानगड आहे? लोणी देवानं खाऊन गेला होता सर्वच, आणि ती ताक करायला बसली, लोणी काय आहे ना? ती सासू म्हणली, अगं कसं लोणी येईल? तू ताक करीत करीत लोणी खाल्ली असशील नक्कीच. तुझी माहेरातली सवय गेली काय की? आणखी माहेरात सवय कोणती होती? स्वयंपाक करीत करीत जेवायची. सवय गेली काय की? आणखी ती गोपिका म्हणते, सासूबाई अहो नाही हो, मी कशाला खाऊ, माझी बात खाल्ली नाही हो, लोणी यायला तयार नाही. ती सासूबाई म्हणली, अगं मग थोडं गरम पाणी टाक, बघ येते का. ताक करायला उन्हाळ्यात पाणी कोणतं वापरावते हो? उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम. हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड पाणी. नाही म्हणले, मी खूप शहाणी आहे, मला खूप जमतंय, मी खूप ताक केलेली आहे, मला काही जमणार नाही का? असं मी काही वेळी समजलं का मला? तुम्ही मला ताक करता येत नाही का? म्हणून मे महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता ताक करायला बसले आणि उकळतं पाणी टाकू टाकू ताक करायला सुरुवात केली.
लोणी येईल का हो? येणार नाही. मंथन करण्याची एक प्रक्रिया आहे. त्याला थंड पाणी उन्हाळ्यात वापरावं लागतं, हिवाळ्यात गरम पाणी वापरावं लागतं. आणि ती रवी धरण्याची एक प्रक्रिया आहे. रवी आधांतरी पाहिजे. वर बी जमत नाही, खाली जमत नाही. जर वर आलं तर ताक उसळतंय, जर खाली गेलं तर डेरा राम म्हणतंय. अशी भानगड येते, करता यावं लागते सगळं. आता ती प्रक्रिया राहिली नाहीत पहिल्याच्या काही, जाऊ द्या. मग ती गोपिका म्हणते अहो सगळं करून बघितले पण ये नाही गेले, काय करावं लागेल. उनवणी शिळवणी घालिता लोणी येईना, काय झाले सासूबाई काही कळेना. घुम घुम करी दे, घुम घुम करते डेरे घुमती, आनंदल्या गवळणी चंदे चंदे डोलते. प्रातकाळी प्रहर रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडी येले घरो घरी सकळा. सहस्रा पोरी पैशा गाते मदन सावळा. असा प्रकार सुरू झाला. एके दिवशी गोपिका म्हणायला सुरुवात केली असं करून आपण लोणी जर गावात चोरी होत असेल तर ती यशोदेचा मुलगा आहे आणि त्यानं स्वंगडी जमा करून चोरी करण्याची प्रक्रिया चालू केली. मग कसं करायचं, त्याच्या आईला आपण घरानं सांगू. सगळ्या गोपिका मिळाल्या, यशोदा माईकडे गेल्या, घरानं मांडलं. यशोदा म्हणायला सुरुवात केली माझं लेकरू चोरी करत नाही, तुम्हाला माझ्या लेकराला बघायचं आहे, निमित्त चोरीचं करता आणि लेकराला बघण्यासाठी येता. माझं लेकरू चोरी करताय का, गपचिप घराकडे जाता का नाही, काय वाटलंय तुम्हाला. असा दाब दिला कोण, यशोदा मायना सगळ्या गोपिकांना. गोपिका सगळ्या महागारा निघाल्या. वाटेमध्ये गोपिका भेटली. कुठे गेलो होतो, यशोदेच्या घरला. कशाला, कृष्णाचं घराणं सांगण्यासाठी. काय म्हणले यशोदा माय, यशोदा माता आम्हालाच दाब देऊ लागले, आम्हालाच दाबून बोलले, आम्ही महागारी गपचीप आलो, चोऱ्या करणार तिचंच लेकरू आहे, दुसरं कोण नाही. असं म्हणण्यात ते गोपिका म्हणली अगं दरवाजे व्यवस्थित लावत जावा. तुमच्याच घरला कसं येते कृष्ण, माझ्या घरला येत नाही. त्याला माझ्या घरला ये म्हणावं, कसं आहे बघते मी, चोरी करते बघते, माझ्या घरला ये म्हणावं. देवाने रात्री तिच्या घरी रात्री 12 वाजता एकटंच गेले. ज्या गोपिकेनं माझ्या घरला ये म्हणा बघते म्हणली होती का नाही, त्याच गोपिकेच्या घरी गेले. रात्री 12 वाजता दह्याचे नाश्ताडी केले. पहाटे 4 वाजले. गोपिकेला जाग आली. बघते तर कृष्ण परमात्मा जाऊन हाताला धरलं. तुझी माय खूप मोठ्या मोठ्याने बोलत होती काल, माझं लेकरू चोरी करते का, माझं लेकरू चोरी करते का, चल तुझ्या माईकड, आज रंगे हात पकडून तुझ्या माईकडे घेऊन जाते, चल चल तुझ्या माईकड. देव म्हणायला सुरुवात केली तुझ्या पाया पडतो निवणूक, माझी माया वंगळ आहे, मायाली वंगळ देवाची दैवी हेश्याम गुणमाया मऊ माया दुरतया, असली माया आहे. निवणूक नाही नाही चल तुझ्या माईकड. वडीत घेऊन चालली देवाला. पहाटेचे 5 वाजले होते. चल तुझ्या माईकडे वडीत घेऊन चालली होती. आणि तेवढ्यामध्ये त्याच गोपिकेचा पती डब्बा घेऊन बाहेर गेला होता. प्रातर्विधी बाहेर गेला होता. मग ही चल तुझ्या माईकडून वडीत घेऊन चालली. तिकडून तिचा पती डब्बा ते प्रातर्विधीला जाऊन महागारी निघालाय. भगवंताने विचार केलं, आपला हात सोडून घेतलं, तिच्या पतीचा हात तिच्या हातामध्ये दिला. मग बघाव का नाही कोण आपल्या हातामध्ये. चल तुझ्या माईकड, चल तुझ्या माईकडून वडीत घेऊन चालली. त्या गोपिकेचा पती म्हणला माझी माय तर मरून 5 वर्ष झालंय, आता कुठं घेऊन जाईल. बरं काही मनावत राजू भांडणाला मूळ कशाला. चला म्हणले चल तुझ्या मायकडे. म्हणलं गपचिप गपचिप निघालं. थोडं 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 तांबडं फुटलेलं होतं. आणि मग यशोदेच्या अंगणामध्ये गेला. यशोदे बघ तुझ्या कृष्णाला रंगेहात पकडून आणले म्हणून असा मोठा झटका मारून लोटलं पुढे. म्हातारा पती ते गोपिकेचा पती म्हातारा उंतून अंगणात पडलं, जाऊन गुडघ्याला मार, कोपराला मार. यशोदा म्हणली अगं तुला काही समजते का, माझा कृष्ण माझ्या मांडीवर आणलीस कुणाला ते तर बघ. बघते तर हिचाच पती. मग गप बसाव का नाही. आपल्याच मालकाला म्हणले तुम्हाला काय अक्कल आहे का नाही हो, पहिलंच म्हणणे का मला, तुम्हाला काय अक्कल आहे का नाही. त्यानं म्हणलं बाई अक्कल भरपूर होती, अक्षदा पडल्यापासून हरपल्या म्हणला. काही काही लोकांच्या अक्कला हरपल्यात अक्षदा पडल्यावर, बरं का ध्यान ठेवा. तंटामुक्ती अध्यक्ष मीच होतो म्हणला, का करावं म्हणला. अशी फजिती व्हायला सुरुवात केली आणि घराने ऐकायला सुरुवात केली. यशोदा म्हणली कृष्णा आजपासून गावात राहायचं बंद,
का करायचं? उद्यापासून गाय घेऊन वनामध्ये जायचं. आणि मग भगवंताने विचार केला, मी एकटं जात नाही, उद्या जाईन मी राणा, सगळे घेऊन ये गोदाना. सगळे गोपाळ मिळाले, गायी घेतल्या, सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेतल्या आणि वनामध्ये निघाले. वृंदावनाच्या ठिकाणी गेले. वृंदावनात जाऊन अनेक प्रकारचा खेळ मांडला. खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळताती नाना परी, 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 खेळ मांडिला लगोरी, 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 खेळ मांडिला लगोरी. अशा प्रकारचा खेळ खेळायला सुरुवात केली. सगळे गोपाळ म्हणले, देवा आता खेळायचं सुख काही नाही, पोटात भूक लागली आहे, खेळायचं असणार खेळ बंद करावं. काय खेळायचे सुख? खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख? आणि बंद करा म्हणल्यानंतर देवानं सांगितलं, एक काम करा, सगळ्या गायी एका ठिकाणी करा. एका ठिकाणी केल्यानंतर आपण एकत्रित शिदुऱ्या सगळ्या एकत्रित करू आणि एकत्रित करून आपण त्या ठिकाणी आज आपल्याला काला करायचे आहे. काला करत म्हणल्यानंतर सगळ्या गोपाळाने शिदुऱ्या एकत्रित केल्या, गायी सगळ्या एका ठिकाणी जमा केल्या. जमा केल्यानंतर भगवंताने सगळ्या गोपाळांना कमळाच्या फुलासारखं बसवलं, असं गोल. असं कमळाच्या फुलासारखं म्हणजे कसं? कोणाचं पात्र ओलांडून जायची गरज नाही. ऐका, तुम्ही करून बघा प्रयत्न. असं हो का? म्हणजे मध्ये वाढणारा कोणाचं पात्र ओलांडून जायची गरज नाही, बरोबर असा वाढवाढू परत येत असतो. म्हणून कमळाच्या फुलासारखं भगवंताने त्या ठिकाणी बैठक बसवली. सगळ्या शिदुऱ्या एकत्रित केल्या. एकत्रित केल्यानंतर भगवंताने आपल्या हातानं काल्याचा घास गोपाळाच्या मुखामध्ये घालायला सुरुवात केली. आणि काल्याचा घास घालत असताना ते तोंडात घातलेला घास संपू द्यावं का नाही, दुसरा घास तयार करून देव घालायला सुरुवात केली. ते गोपाळ म्हणले, देवा थांबा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, थांबा देवा, तर थांबा. काय झालं? त्याच्या तोंडातलं पहिलंच तर घास संपू द्या. ती गोपाळ बोलाय ना, एक मेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी. हुंबरी म्हणजे त्यानं हुंच म्हणलाय, तोंडामध्ये बोलताय ना, तोंडामध्ये घास आहे. मग बळानं भगवंताने तिच्या तोंडामध्ये घास घातलं. घास घातल्यानंतर तोंडात घास जास्त झाला आणि तोंडात घास जास्त झाल्यानंतर तोंडातून ते प्रसाद खाली पडायला सुरुवात केला. भगवंताने खाली वंजळ धरली आणि तीच वंजळ असणारे आपल्या तोंडामध्ये घातले. जगद्गुरु तुकोबाराय तिथंच होते. देव म्हणले, तुकोबाराय म्हणले, देवा काय कुमालाय? गोपाळाच्या तोंडातलं मुख उच्चिष्ट तुम्ही प्रेमानं सेवन करता, एवढं भगवंतानी देवाने उच्चिष्ट सेवन करावं असं गोपाळाने कोणती साधना केली होती? कोणतीच नाही. फक्त भगवंताचं नामचिंतन, करते नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान, पाहता गोळी खाय त्यांचे उष्टावळी, करते नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. विठोबा रघुमाय, विठोबा रघुमाय, जय जय विठोबा रघुमाय. उठरे गवल विठोल श्री चारदेव तुकाराम. जय जय विठोबा रघुमाय, जय जय विठोबा
करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. आले द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई. आणि गोपाळ कालाचा प्रसाद सेवन करत करत परमार्थ करत करत गायी जे पांगल्या होत्या गायी एका ठिकाणी करण्याचं काम ते करत होते. आणि गायी एका ठिकाणी करत असताना आणि काल्याचा प्रसाद सेवन करत होते. सगळ्याच्या मुखामध्ये भगवंताने काला घातला. काल्याचा प्रसाद सगळ्याच्या मुखामध्ये घातला. एक गोपाळ आला नव्हता. ऐका, एक गोपाळ आला नव्हता. आणि तो गोपाळ कोण होता? मंगल नावाचा गोपाळ होता. मंगल नावाचा. का आला नव्हता? त्याच्या आईने शिदुरी दिली नव्हती. मग तो मंगल कुणाचा आहे? ऐका, मंगल कुणाचा आहे? शांडिल्य ऋषीचा मुलगा आहे मंगल. ही गर्ग संहितेमध्ये आलेली कथा आहे. शांडिल्य मुंडीचा मुलगा मंगल ऋषी आहेत. परमात्मा त्यांच्या घरी राबतो. त्यांच्या घरची प्रपंचिक परिस्थिती कशी आहे बघा. देवाला द्यायला शिदुरीचा कण घरामध्ये नाही. त्या गोपाळाने हट्ट मांडल्यानंतर आईनं 4 दिवसाचं शिळं ताक एका छोट्या माठामध्ये भरलं आणि त्या मंगलाला देऊन टाकलं. मंगला, हो भगवंताला शिळं ताक घेऊन जाऊ. आपल्या घरी काही नाही, 3 दिवसापासून चूल पेटली नाही, आपण काय भगवंताला देणार आहोत. आणि ते मंगल डोक्यावर ताक घेऊन निघाला. विचार करतो, श्रीमंताची गोपाळ आहेत. कोणी पुरणपोळी आणला असेल, कोणी पुरी भाजी आणला असेल, कोणी लाडू वगैरे आणला असेल, कोणी काही पंचपक्वान्न आणलं असेल. आणि त्या ठिकाणी माझं डोक्यावरचं 3 दिवसाचं ताक परमात्मा स्वीकारेल का? किती दुर्दैवी आहे मी, किती मी एकदम हीन आहे. काय माझ्या जीवनाला किंमत आहे? अखिल कोटी ब्रह्मांड आहे, ते भगवंताला मी काही एक अन्नाचा कण देऊ शकत नाही. काय माझं जीवन आहे. दुःख झालं आणि दुःखात डोळ्यामध्ये अश्रू आले. अश्रू आल्यानंतर वाटणं चालत असताना एकदम दगडाला अडखळला आणि अडखळून गोपाळ खाली पडला. डोक्यावरचं माठ फुटलं आणि त्या माठातलं ताक अंगावर सांडलं. तो म्हणतो, आता काय होतं ते ताक बी निघून गेलं, आता देवाला काय म्हणून तोंड दाखवायचं. रडत बसला. भगवंताला काळजी पडली, भगवंताला चाहू लागली. परमात्मा धावत आले आणि त्या गोपाळाला मांडीवर घेतलं, त्या मंगलाला, आणि आपल्या पितांबरानं त्याचे डोळे पुसले. अशी साधना करा, असा परमार्थ करा. हे मरके लोक तुमचे काय डोळे पुसणार आहेत? तुमचे डोळे अखिल कोटी भगवंतानं तुमचे डोळे पुसावं, अशी साधना करा. भगवंताने आपल्या पितांबरानं डोळे पुसले आणि म्हणायला सुरुवात केली, मंगला, शिदुरी कुठं आहे? पाषाणा माझी पोशिला दरदुर तयामुखी चारा कोण घाली पोषितो जगासी एक लातो फुटे तरोवर उष्ण काळ माझे जीवन तयाशी चाले शरीर कोणाचे सत्य कोण बोलवे देखवे ऐकवे परमात्मा पितामह जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजू रेवेच परमात्मा. असा परमात्मा शिदुरी कुठे म्हणल्यानंतर मग मात्र असणारा मंगल हुंदका देऊन रडायला सुरुवात केला. देवा, शिदुरी आणलं होतं, ताक होतं, माठात होतं, काय झालं? माठ फुटलं, ताक कुठं आहे? हे अंगावर सांडले. भगवंताने ज्या बाजूनं ताक सांडलं होतं त्या बाजूनं गोपाळाला मांडीवर घेतलं आणि आपल्या जिभेनं त्या गोपाळाच्या अंगावर पडलेलं ताक चाटायला सुरुवात केली. जिभेनं चाटता चाटता देव म्हणतात, गोपाळा, काय ताक स्वादिष्ट आहे. असल्या ताकाचा चव मला वैकुंठात मिळाली नाही, म्हणून त्याच्या अंगावर ताक देव प्रेमानं चाटायला सुरुवात केली. काय भक्ती गोपाळाची असेल. गोळ्याचे ताक पेरे कोण पोरी चांगली, यावडा त्यांचा छंद देवा. असा असणारी भक्ती त्या गोपाळांची होती. मग कोणती भक्ती होती? काय नाही, आपलं जीवन सर्वस्व एका तत्वावर आरूढ केले होते. ज्याने एका तत्वावर भगवंताचे आपले जीवन आरूढ केलं आहे त्याला त्याच ठिकाणी काल्याचा प्रसाद मिळतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 रद्दी प्रत्येक टाळ घाल. रद्दी टाळ करायला टाळ करायला ये के ठाए
काला एक ठाई काला शिवाजी तानाजी करते नामाचे चिंतन गडे का